नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवल्याच्या पैठणीसाठी दिल्लीत खलबतं. नॅशनल अवॉर्ड विजेते रमेश सिंग परदेशी यांनी मांडले विणकरांचे प्रश्न. नमस्कार. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पैठणीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील विणकरांच्या समस्या आता थेट देशाच्या राजधानीत पोहोचल्या आहेत. दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून निमंत्रित केलेल्या रमेश सिंग परदेशी एकमेव व्यक्ती होते. त्यांच्यासोबत गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक असे मिळून केवळ 8 प्रतिनिधी सह दरम्यान सर्व वस्त्रोद्योग मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकारी होते. ही बैठक केवळ विणकाम प्रदर्शनासाठी नव्हती, तर वस्त्रोद्योग मंत्र्यांनी विणकरांसाठी आणि वस्त्रोद्योगाच्या भविष्यासाठी पुढे काय करता येईल यावर धोरणात्मक चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. रमेश सिंग परदेशी यांनी येवला पैठणीच्या जागतिक बाजारपेठ मिळवून देणे आणि सरकारी स्तरावर मार्केटिंगसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यावर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. मंत्री गिरिराज सिंह यांनी या समस्या सकारात्मकतेने जाणून घेतल्या असून येत्या काळात पैठणी उद्योग नवीन उभारी मिळवण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमुळे येवल्यातील विणकर बांधवांमध्ये आता आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. विणकरांच्या या जागतिक झेपाबद्दल तुम्हाला काय वाटते? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडीसाठी आपल्या बुलेटिन 13 डिजिटल न्यूजला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.